सांगा म्हणून वाढवाय उडीद उडीद आहे आणि ते उडीद गेले 15 दिवसापासून थोडी झिमझिम येत तरी आम्ही गुडघे इतक्या पाण्यातून काढला आणि करून घेतला. अक्षरशः या उडदाला बुरशी आली आणि पूर्ण मोड सुद्धा फुटलेले आहेत. इतका मोठा उडीद यांनी भाव नाही म्हणून ठेवला होता आणि हा पूर्ण उडीद पाण्यानं भिजलाय, खराब झालाय. हे बघा इथे कांद्याला पण सुद्धा मोड फुटलेले आहेत आणि किती नुकसान झालं तुमचं? 20 पोती उडीद होता. 5-7 हजार रुपये क्विंटल एकच होता, तर 15 क्विंटल झाला असता. 1 लाख रुपयाचा उडीद झाला असता. निम्मा उडीद आणि शेतातच आहे तसाच. ती वाहून गेला शेतातला वाहून गेला सगळा. तुरी वाहून गेल्या, कांदा कांदा नासून गेले, मका नासून गेली, सारं पाणी झालं. ते सगळं वाटोळ झाले. ह्या सगळ्या काय राहिले नाही बघा. खर तर हे शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढं मोठं दुःख आहे. कारण काही या सुद्धा राहिलं नाही. प्रपंचाची सगळी काय राहिलं घरात, तर काय राहिलं नाही. सगळं आणि काही एक कणस राहिला नाही घरात. सगळ्या घरात डोक्याच्या वर पाणी होतं. हो, पूर्ण स्लॅबच्या वर पाणी होतं. दुसऱ्याच्या डबा आम्ही खातोय. गायकवाड सरांनी, शिंदे सरांनी आम्हाला घर बघायला पाणी आणि चिखल बघून एवढं उगवून आला साहेब. काय सगळे वाटोळ झाले लई. काय सांगू तुला. रडू नका. माणूस एवढा अगतिक आज झालाय या निसर्गाच्या कोपाच्या पुढे. शेतात लई वाहून गेलं, केल्याला सुद्धा वाहून गेलं. त्याला त्याच्या भावना सुद्धा शब्दात व्यक्त करता येत नाही. गहू भिजला, ज्वारी भिजली, पीठ डोळ्यात भिजलं, अश्रू. काय राहिलं नाही. दुसऱ्याच्या नारून खातोय, 2 दिवस झालं. नाही व्यक्त होत आहे. काहीच एवढं सांगू शकत नाही कितकं गेलं ते. काहीच राहिलं नाही. शेतात राहिलं नाही, घरात राहिलं नाही. अंगावरचे कपडे दुसऱ्याची घालून आलोय सकाळी. तुमचे कपडे सुद्धा वाहून गेले. कपडे सुद्धा वाहून गेले. 2 गाड्या दुसऱ्याचे कपडे घातले ते अंगावरचे. शेतात बी राहिले नाही, 2 घरात गाड्या वाहून गेल्या त्या. मोटरसायकल एक वाहून गेली, शेळ्या गेल्या, पिली गेली, बाबड्या किती देऊन देत सरकार. आमचं कष्टाचं आम्हाला लय येतं. सरकाराचं किती येणार आजोबा, किती घेणार आजोबा आम्हाला सरकारचं. आम्हीच एकटंय का तुम्हाला साऱ्याला द्यावं लागतंय किंवा आम्हीच एकटंय का. पण किती वाटोळ आहे आमचं. शेतातलं वाहिलंच, घरातलं वाहिलंच. चटणी नाही, मीठ नाही, भरण्याच्या भरण्या वाहून गेल्या. सकाळ धरणं दुसरी देते ती आणून खावा बायनो. गाळ काढा घरातला, पुसून काढा. माश्या मेल्याने घरात घाण सुटली. मला दुखणं आलं, गोळी खाल्ली, मी तिथं बसली किंवा ती वासानी मला गपकारा बसल्याने झालं. त्या घरातल्या पाणी नाही मला येडेन वाटतंय. कुठल्या शब्दात या माणसांचं सांत्वन करावं आणि काय म्हणून यांना सांगावं की तुम्हाला पुन्हा उभं राहायचं, हा प्रश्न आहे. आशा करूया हे अश्रू सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि अश्रूंना न्याय मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह विलास बडे, न्यूज 18.